वृंदानं या बंगल्याबाहेर पाऊल टाकलेलं मला कळलं तरी त्याचे दुष्परिणाम तुम्हाला सगळ्यांना आयुष्यभर भोगावे लागतील. वृंदा, भाऊजी काय म्हणाले ते नीट लक्षात ठेव राजा. हा, आम्ही निघतो आता. काय ग ये? अरे काय समजतेस? काय समजतेस स्वतःला? आई 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 सोडा मला. सोडू? तुला सोडू? तुला सोडू आणि काय करू? घरी जाणार नाही म्हणालीस? आई नको. अगं कार्टे, माझ्या मुलाला माझ्यापासून पहिलं तू लांब केलंस. गोड गोड बोलून आता माझ्या नवऱ्याला तुझ्याकडे वळवतेस. आज माझ्या तावडीतून तुला कोणीही वाचवू शकत नाही. आणि काय म्हणालीस? बापाकडे जाणार नाही. अगं कशी जात नाहीस ते बघते ना मी. काय करतेस तू? वेळ लागले का तुला? सोड तिला. सोडा मला. मला जीव घ्यायचा आहे तिचा. बाबा मला वाचवा बाबा. बाबा काय कोण येतंय तुला वाचवायला? बघते ना मी आता. कांता, हा तमाशा बंद कर. हा तमाशा बंद कर. तिच्या केसांना जरी धक्का लागला तरी पोलिसांना बोलवीन मी आता. मी नाही घाबरत आता धमक्यांना. आता नाही सोडणार तुला. कांता, सोड तिला. आवर तुला. वेळ लागलाय. तुझ्या माझ्या तुझ्या तंगड्यात तोडी. कांता, शेवटचं सांगतोय तिला सोड, नाही तर पोलिसांना बोलवी ना आता. खरं नाही घाबरत. हॅलो, मीरा रोड पोलीस स्टेशन. होय, क्रॉस रोड नंबर 3, बंगला नंबर 7 मधून. इन्स्पेक्टर साहेब, ताबडतोब या तुम्ही. इथे एक सासू सुनेला मारहाण करते. तुम्ही लवकर निघा. उशीर पोहोचलात तर मरेल ती. लवकर या. काय करतेस तू? सोड ना तिला. नाही सोडणार. अरे नाही सोडणार. हिला जीवे मारणार आहे मी. अरे माहेरी जात नाही म्हणजे काय? कशी जात नाही माहेरी ते बघते ना. ही अवधसा घरात आली ना प्रसाद, तेव्हापासून आपल्या घरात कटकटी चालू झाल्याची मेरी तर सुटते. अगं म्हणजे काय होणार आहे त्यांनी? जेल मध्ये जाईल अजून काय होईल? पण अवधसा तर जाईल या घरात. जेल मध्ये जायची तुझी इच्छाही आता लवकर पूर्ण होईल. पोलीस येतात, तुला कोणी वाचवू शकणार नाही. नाहीतरी तुम्ही परत हर्जीनेच आहात. नेहमी परक्यांना पाठीशी घालत आलात. कधी या पोराचा बायकोचा कधी विचार केला? ते काय वागतात, कसे आहेत, चुकत आहेत का नाही? या फालतू पोरीसाठी. अरे मला पोलिसांच्या धमक्या देतात तुझे बाबा. ही धमकी नाहीये. मी धमकी देत नाहीये कांता. पोलीस आता येतील आणि वृंदाची ही अवस्था बघून तुला कोणीही वाचवणार नाही. बघते ना मी कोण कसं वाचवतं. इकडे ये. दोरी आण पटकन. बस झालं आता. सोडा मला. चाल मागे. सोडा मला. तिला मोरेल.
बाबा तिला का धरले? सोडा ना तुम्ही. गप्प बस. एक जास्त शब्द बोलायचं थोडाच मारीन आता. नाही हिच्या बरोबर तुलाही तुरुंगात टाकीन. हे लवकर या बांधायला. पोराला माझ्या हात बांध. तिचं काय बघत बसलीस? चल लवकर बांध. आता माझ्या नवऱ्याला मला माझं मी काही केलं नाहीये व्रत. अहो 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 उठा लवकर. अहो चला. काय अगं ए बाई काय? अरे बाहेर एवढा गोंधळ का चाललाय आणि तू कचकच करू नको, मला झोपू दे प्लीज. अहो उठा लवकर. हॉलमध्ये चला. खूप मोठा राडा झालाय. आईने वृंदाला खूप मारले. आई कोणालाही आवरत नाही. अहो उठा ना, अगं चला ना. मरते का मरते? आपण मध्ये पडून काय करणार आहोत? त्या दोघी बघून घेतली त्यांचं. अहो ते काय बघून घेतील? बाबांनी पोलिसांना फोन केलाय. आई वृंदावर अत्याचार करते म्हणून बाबांनी आई विरुद्ध कंप्लेंट केलीये. अगं ठीक आहे ना, पोलिसात काय बाबांनी पोलिसांना फोन केलाय? हो. हे देव, हे माझंही काही खरं नाही. अहो तुम्ही असे घाबरलात का? पोलीस मलाही उचलणार. काय तुम्ही असं केलं काय? काय केलं म्हणजे? तुझ्या आईला मदत नाही का केली मी? सासूबाईंना जर का खडी फोडायला तुरुंगात पाठवलं तर त्यांच्या बरोबर मी सुद्धा जाणार. बाई, बाबांनी नक्की पोलिसांना फोन केलाय? नाही 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 म्हणजे हो. ए बाई, काहीतरी ठरव. त्यांनी फोन केला होता का केला नाहीये? हो केला होता. माझ्या समोरच केला होता. बाबा कोणालाही आवरत नाहीयेत. प्राचीला आणि प्रसादला सुद्धा आवरत नाहीयेत ते. चला ना लवकर प्लीज. हो चल, सासरे भावांना सांभाळायला चल आता बाई. बरं कसली बस. नाहीतर तुझी ह्याच्यासारखी गत करी ना. बांधू का तुला? बांधू मुसक्या. दोरी आण दोरी जा घेऊन. चाल लवकर. बाजूला आलं लगेच. या इन्स्पेक्टर साहेब या. मीच बोलवलं होतं तुम्हाला. मी सदानंद चोरगे. मीच तक्रार केली होती. या मिसेस चोरगे यांनी आता यांच्या सुनेला या वृंदाला किती मारलंय बघा. बघा तिची अवस्था बघा. आत्ता मारत होती म्हणून बोलवून घेतलं तुम्हाला. आता हिला अटक करा साहेब. काय बोलताय काय तुम्ही? अरे प्रसाद, तू तरी समजाव यांना. नाही इन्स्पेक्टर साहेब, मला कोणीही मारलेलं नाही. तू गप्प बस जरा. नाही मी खरंच सांगते, मला कोणीही मारलेलं नाही. मग या जखमा कशामुळे झाल्या? आज जर तू या बाईला पाठीशी घातलंस ना वृंदा, तर आयुष्यभर पस्तावावं लागेल हे लक्षात ठेव. अहो कुठल्या जन्मीचा सूड काढताय हो माझ्यावर? अहो पण ती सांगते ना. हो बाई, तुम्ही गप्प बसा, नाहीतर मिस्टर चोरगे, मला तुमच्याशी एकांतात बोलायचं. हो. आणि मॅडम तुमच्याशी सुद्धा. चला प्लीज माझ्यासमोर. मी काय म्हणतो इन्स्पेक्टर साहेब? हो, तुम्ही काही बोलू नका. हा सगळा प्रकार माझ्या लक्षात आलाय. आजकाल डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस खूप वाढल्या आणि या तुमच्यासारख्या बंगल्यातल्या लोकांमुळे. ही खूप खेदाची बाब आहे. त्यामुळे मला प्लीज तुम्ही सगळे कॉपरेट करा. चला. आणि तुम्ही या बाईकडे लक्ष ठेवा. आता ही बया त्या इन्स्पेक्टरला काय काय सांगेल माझ्या विरोधात देवाला माहित. मला खरंच पोलीस पकडून घेऊन जातील की काय? प्रश्नच नाही. माझ्यावर सूड उगवायची ही संधी वृंदाबरी सोडेल. अरे आभार कसले मानतो? एका मित्राने दुसऱ्या मित्राला मदत करणं हे त्याचा आद्य कर्तव्यच आहे. ये वृंदा, फार विचार करू नकोस. ये. म्हणजे हे सगळं नाटक आहे ना? हो,
हे सगळं नाटक आहे, पण या नाटकातली पात्र खरी आहेत. हो, हा माझा शाळेपासूनचा मित्र आहे, खरा इन्स्पेक्टर आहे. यालाच तर पोलीस स्टेशनला फोन करून बोलवून घेतलं मी आता. बाबा म्हणजे आईंना अटक होणार नाही ना? त्याच उद्देशाने बोलवलंय असं नाही, पण वृंदा हा हिसका कांताला दाखवायलाच पाहिजे. आता काय करतील, हे कांताला पोलीस स्टेशनला घेऊन जातील, रात्रभर तिथेच पोलीस कस्टडीतच ठेवायचं तिला. उद्या घाबरवून सोडून देतील परत. काय तुम्ही निश्चिंत राहा, सगळं ठरलेल्या प्लॅन नुसार होईल. पोलिसी खाक्या काय असतो त्याचा आता प्रात्यक्षिक पाहिलेलं आहेच ना. बाबा नको. अहो आपण हे सगळं का करतोय? त्याची मारहाण, अटक, पोलीस कोठडी. बाबा प्लीज नको, आपण असं काहीही करायला नको. तू उगाच इमोशनल होऊ नकोस. तू हे असला भावनिक विचार करतेस आणि कांताला पाठीशी घालतेस. ती भावना शून्य कांता ह्याचा कशाचाही विचार करत नाही आणि तुला वारंवार त्रास देते. नाही आता तर डोक्यावरनं पाणी जायला लागलेलं आहे. तिला मारहाण करण्यापर्यंत वेळ गेली तिची. कांताला शिक्षा व्हायलाच पाहिजे हे लक्षात ठेव. अहो पण माझी त्यांच्या विरुद्ध काहीच कंप्लेंट नाहीये. तुला प्रसाद बरोबर संसार करायचा आहे ना? आई वडिलांकडेच राहायचंय कायमचं? नाही बाबा, हा, मला प्रसाद बरोबरच संसार करायचा. मी इथेच राहणार आहे बाबा. हे बघ वृंदा, आम्ही जे काही सांगतो ना ते तुला ऐकावंच लागेल. पण प्लीज तुम्ही आईंना फार त्रास देऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही प्लीज मारहाण वगैरे काही करू नका. अहो या वयात त्यांना हाच धक्का खूप होणार आहे. मारहाण नको अजून. बाबा प्लीज सांगा ना. डोंट वरी, आपण आपलं ठरवलेलं उद्दिष्ट पार पाडायचंय. एका कजाक सजूला तिच्या केलेल्या पापाचं प्रायश्चित्त झालं तरी बस झालं. पण चला आपल्या नाटकाचा दुसरा अंक सुरू करूयात लवकर. हो हो, चला 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 चला. तू आणि त्या कांताने मिळून या मुलीला वृंदाला केवढा त्रास दिलाय, छळलाय. हे बघा बाबा. ए, जर मी माझ्या बायकोला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो तर तुलाही देईन हे लक्षात ठेव. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. त्यांचे हात सोडा, त्यांना घेऊन चला. अहो 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 इन्स्पेक्टर साहेब, या दोघांनी तुम्हाला आज नेऊन काय सांगितलं? ऐक, हे मला काही माहिती नाहीये, पण ना पण ही दोघं माझ्या विरुद्ध खूप कट कारस्थान करतायत. मुकाट्यानं पोलिसांबरोबर जाण्यातच तुझं हित आहे कांता. माझं हित कशात आहे हे तुम्ही मला सांगायची गरज नाही सदानंदराव. हे जे तुम्ही माझ्याशी वागताय ना ते फार चुकीचं आहे. काय चूक आहे आणि काय बरोबर आहे ते सांगायची गरज नाही मिसेस चोरगे. सुनेचा छळ करणं हे कायद्यानं गुन्हा आहे हे माहित नाही तुम्हाला? त्याची शिक्षा तुम्हाला आता कोर्टच देईल. बऱ्या बोलानं पोलीस स्टेशनला माझ्यासोबत चला, नाहीतर नाईलाजाने मला तुमच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही ज्या बाईमुळे माझ्या आईला अटक करते ना ती बाई बदचलन आहे, कॅरेक्टरलेस आहे. ठोस पुरावा आहे तुमच्याकडे? नाही ना? हो, पुरावे म्हणजे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. काय बघितलं? हे बघा, आमच्या पोलिसी नजरेला काय खरं आणि काय खोटं ते सांगायची गरज नाही आम्हाला. तुम्ही तुमच्या बायकोला बच्चलन म्हणता? अहो कुठली चालू बाई इतका मार खाल्ल्यानंतर आपल्या सासूला वाचवण्याचा प्रयत्नच करणार नाही. पण हे तुम्हाला सांगून काय फायदा? कुठल्याही पुरुषाचं आपल्या बायकोचं संरक्षण करणं हे आद्य कर्तव्य असताना तुम्ही तिला मारझोड होत असताना मुकाट्यानं बघत बसता. त्याचा अर्थ काय होतो मिस्टर चोरगे? त्याचा अर्थ हा होतो की यांची सुद्धा संमती आहे त्यांच्या आईला. तुम्ही सुद्धा तितकेच गुन्हेगार ठरता. आणि बायकांना छळणाऱ्या नवऱ्यांना आम्ही कसं कुदवतो त्याचं प्रात्यक्षिक बघायचंय तुम्हाला? अहो पण ह्यांनी काय केलंय? मिस्टर चोरगे, मला इथे कसल्याही प्रकारचा राडा नको. त्यामुळे मी यांना पोलीस स्टेशनला नाईलाजाने घेऊन जातो. तुम्ही उद्या रितसर येऊन कंप्लेंट नोंदवा. नक्की. हो, घ्या ना, चला. अहो मी पाया पडते हो तुमच्या सदानंदराव.
अहो मला पोलीस स्टेशनला नेऊ नका म्हणून सांगा ना हो यांना. हो 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 सांग. यांना लगेच घेऊन जा पोलीस स्टेशन. अहो उचला घेऊन जा. अरे प्रसाद. ए, चला घ्या. घ्या ना, चला. ऐका तरी. अहो इन्स्पेक्टर साहेब. पण मी काय केलंय? अहो इन्स्पेक्टर साहेब थांबा ना. प्रसाद, सांग ना. आई. प्राची का तिला सांग तरी. सगळ्यांना ऐका, मी ऐका काही नाही प्लीज. केलेलं. ऐका ना. बाबा तुम्ही काहीच का नाही बोलला. आईला ते घेऊन गेले आणि तुम्ही गप्प का बसला. तुमचं वागणं मला हे अजिबात आवडलेलं नाहीये बाबा. मलाही तुझं वागणं आवडलं नव्हतं. तू सुधारलास. तू आणि त्या कांताने मिळून या मुलीला वृंदाला केवढा त्रास दिलाय, छळलाय. हे बघा बाबा. जर मी माझ्या बायकोला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो तर तुलाही देईन, लक्षात ठेव. आता काय सांगितलं पोलिसांनी ऐकलंय ना. चल जा. आणि दुसऱ्या कुठल्या बेडरूम मध्ये नाही, तुला नेमून दिलेल्या तुझ्याच बेडरूम मध्ये जायचा. चल जा. तिला कळेल अशा भाषेतच अद्दल घडवली आहे, लक्षात ठेव. हे सगळं मी का केलं वृंदा? कारण मला तुझा आणि प्रसादचा संसार चांगला व्हावा असं वाटतं. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. आणि तुम्ही दोघी आत्तापासून वृंदाला घर कामात मदत करायला सुरुवात करायची. ती या घरातली सून आहे, या बंगल्याची मालकीण आहे, फुकट राबायला आलेली मोलकरीण नाही, कळलं का? चला कामाला लागा. चला पटकन. तू रे ठोंब्या, तुला वेगळं सांगायला हवं काही? चला राबायला जा. चला चला. तू खोलीत जा, औषध लाव जरा जखमांना. का डॉक्टरला बोलवायचं? पण बाबा हे सगळं करून काय होणार आहे? आईंना पोलीस घेऊन गेले म्हटल्यावर बाकी सगळे माझ्याचवर नाराज होते. बाबा ह्या सगळ्यांनी मनस्ताप सोडून काही हाती लागणार नाही हो. मी तुला एक गोष्ट सांगतो वृंदा. एका राजाच्या दरबारात 3 चोरांना आणलं जातं. तिघांनी गुन्हा एकच केलेला असतो, चोरी. पण राजा तिघांना वेगवेगळी शिक्षा देतो. एकाला नुसतीच वॉर्निंग देऊन सोडून देतो, एकाला 2 थोबाडात मारतो आणि सोडून देतो, तिसऱ्याला मात्र तो तुरुंगात डांबतो. प्रधानाला कळे ना की एकाच गुन्ह्याला 3 वेगळ्या वेगळ्या शिक्षा का दिल्या. त्यांनी तसं राजाला विचारलं. राजा म्हणला 3 दिवसांनी ये, तुला मी उत्तर देईन. प्रधान 3 दिवसानंतर परत राजापाशी जातो. राजाने विचारलं काय झालं या 3 दिवसात. तेव्हा प्रधान म्हणला ज्याला वॉर्निंग दिलेली होती त्यांनी संध्याकाळीच आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्याला थोबाडात मारलेली होती त्याच्यात सुधारणा झाली आणि तो कष्ट करायला लागला. आणि ज्याला तुरुंगात डांबून ठेवला होता त्यांनी दुसऱ्या दिवशी तुरुंग फोडला आणि तो परत चोरी करायला लागला. झाला का काही बोध? त्या प्रधानालाही झाला नाही. तेव्हा राजाने त्याला सांगितलं प्रत्येक माणसाला वेगळी वेगळी भाषा समजते, म्हणून त्याला समजेल अशा भाषेत त्यांनी समजावलं. बाबा म्हणजे असं बघ, शहाण्याला शब्दाचा मार. त्यामुळे ज्याला फक्त वॉर्निंग दिली होती त्याला ते फार लागलं आणि त्यांनी लगेच आत्महत्येचा प्रयत्न केला. जो सुधारण्याचा जरा तरी चान्स होता अशा माणसाला 1 थोबाडात मारली आणि तो पुन्हा कष्ट करायला लागला, सुधारला. जो सुधारण्याच्या पलीकडे होता, अट्टल गुन्हेगार होता, अशा माणसाने काय केलं, तुरुंगात टाकल्यावरही तुरुंग फोडला आणि परत चोऱ्या करायला लागला. कांताला सुद्धा मी तिला कळेल अशा भाषेतच अद्दल घडवली आहे, लक्षात ठेव. हे सगळं मी का केलं वृंदा? कारण मला तुझा आणि प्रसादचा संसार चांगला व्हावा असं वाटतं. पण बाबा
प्रसाद आधीच माझ्यावर खूप रागवला, आता तो तुमच्यावरच चिडून बसेल. चिडू दे, पण तू फोन कर का? तू त्याचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न कर. लगेच करू नकोस, हळूहळू. काही गोष्टींवर की नाही काळ हे उत्तर असतं बोलता. जातो आता आत. आराम कर. आणि बघ, लगेच विषय सुरू करू नकोस, नाहीतर जखम ताजी आहे, पुन्हा ठसठसायला लागेल. सावकाश बोलते.